बॉयज आणि आहान बॉयज यांच्यामध्ये आजचा हा सामना चालू आहे. अतिशय कडक ऊन असताना सुद्धा हा महाराष्ट्र दिनानिमित्त जो महाराष्ट्र दिन चषक जो अरेंज केलेला आहे पनवेलकर संकुल यांनी, खूप सुंदर असं नियोजन आणि तेवढ्याच सुंदर अशा मॅचेस पण इथे झालेल्या आहेत सकाळपासून. आणि डिगे मामा आमच्या आता मला वाटतं अंपायरला जात आहेत. ओळखणार नाही बरोबर. काय आलं? आहान बॉयज वर्सेस संकुल बॉयज. अतिशय रंगतदार असा सामना होणार आहे. एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त पनवेलकर संकुल बॉयजने अतिशय सुंदर असं या क्रिकेट सामन्यांचं नियोजन केलं आहे. आहान बॉयजने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पाहू आता बॉलरचं नाव काय? अमोल. आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे. संघासाठी सुद्धा पहिलं षटक आहे. पाहू आता कशा पद्धतीने. आणि ओपनिंग बॅट्समन आहेत संभाजी जमदाडे. नॉन स्ट्राईकला आहेत मिस्टर पंकज आंबरे. संकुल टीमची धमाकेदार जोडी, ओपनिंग जोडी. आणि हा पहिला चेंडू अतिशय सुंदर असा, परंतु वाईड बॉल. पाहूया दुसरा चेंडू कशा पद्धतीने. अतिशय सुंदर हा दुसरा चेंडू आणि तो सुद्धा वाईट. 0 बॉल 2 रन्स. तिसरा चेंडू लेग बाईज. एक बॉल 3 रन. पाहू आता पंकज आंबरे आपल्या संघासाठी कशा पद्धतीने, कारण तडफदार बॅटिंगसाठी ते जाणले जातात. 1 धाव आणि संघाची धाव संख्या झालेली 4. बिनबाद 4. तिसरा चेंडू अतिशय सुंदर असा फटका आणि तेवढी सुंदर फिल्डिंग. धाव संख्या झालेली 5. पहिले षटक प्रगती पथावर आहे आहान बॉयज. बॉलर अमोल. अतिशय सुंदर असा शॉट आणि तेवढीच सुंदर अशी फिल्डिंग सुद्धा. 1 रन 1 धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या झालेली आहे 6. बिनबाद 6. अतिशय सुंदर असा बॉल आणि क्लीन बोर्ड. क्लीन बोर्ड बनले. अतिशय सुंदर अशी बॉलिंग अमोल यांची. आणि संघाची धाव संख्या आहे 1 बाद 6 रन. आणि आता 1 डाऊन फिल्डर उतरले सचिन मांगले. पाहू आता कशा पद्धतीने आपल्या संघाला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट पडलेला आहे संभाजी जमदाडे यांच्या स्वरूपामध्ये. 6 बॉल बी झाले 5 ना. म्हणतो गो सुंदर सुंदर सुंदर. व्हेरी गुड. आहान बॉयज तर्फे अमोल यांचं पहिलं खूपच सुंदर असं षटक आणि पहिल्या षटकात धावा झालेल्या आहेत 1 बाद 6 धावा. बाबू 11 नाही. आपण इथे किती आहे? 4 4 8 जण आहे. 2 10. एक कोण राहिला मग? माईक बंद कर. नाही माहित नाही. साईडला जे साईडला. बॉलर नेम तन्मय ना. बॉलर नेम तन्मय.
आहान बॉयज आपल्या संघासाठी त्यांना दुसरा षटक घेऊन आहेत. त्यांचं वैयक्तिक पहिलं षटक. पाहू आता पंकज आंबरे आपल्या संघासाठी कशा पद्धतीने सुंदर असा चेंडू निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव. धावसंख्या झालेली 6. अतिशय सुंदर असा फटका परंतु डायरेक्ट फिल्डरच्या हातमध्ये. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू वाढले आहेत. स्कोरला स्पीड पकडण्याची गरज आहे सध्या. सुंदर असा फटका आणि तेवढाच सुंदर असा झेल तन्मयचा. किती झाला स्कोर? आणि संकुल बहुसंख्येची धावसंख्या झालेली 2 बाद 7 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. तन्मयची अतिशय सुंदर अशी बॉलिंग. कॉटन बॉल. पाहूया महेश गाडीगावकर संघाचे तडफदार फलंदाज. अतिरिक्त धावसंख्या झाले 8. दुसरं षटक. अतिशय सुंदर अशी बॉलिंग तन्मयची. वाईट. पंकज आंबरे आणि महेश गाडीगावकर संकुल बॉयज. सुंदर अशी फिल्डिंग. 1 धाव. बॉल 5 झाले. 1 टू गो. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. स्कोर 10 झाले. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे कपिश 11. 2 बाद 11. पाहूया आता राहिलेल्या 2 षटकामध्ये संकुल बॉयज कशा पद्धतीने स्कोरमध्ये या धावसंख्येमध्ये स्पीड पकडतात. आता बॉलरचं नाव जितेश. जितेश आपलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येत आहेत. पाहू आता अंदाजी सुंदर अशी चांगल्या पद्धतीने फिल्डिंग आणि बॉलिंग सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आहे या संघाची. पंकज आंबरे आता पाहू आपल्या संघासाठी कशा पद्धतीने बॅटिंग करतात आणि सुंदर असा षटका आणि वाव मिस फिल्डिंग आणि 2 धावा झाल्या आहेत. वन प्लस वन. बॉल काय नो आहे ना? नो नो. सिंगल रन. बाउंड्री झालं. 3रं षटक प्रगतीपथावर आहे आणि चेंडू वाढला आहे 3 ना. षटकार मारण्याचा आउट झाला आहे महेश गाडीगावकर. आता संकुल बॉयज संघासाठी आहेत विशाल दोंडे. पाहू आता आपल्या संघासाठी कारण खूपच नावाजलेले फिल्डर आहेत विशाल दोंडे. त्यांच्या या बदलापूर परिसरामध्ये अतिशय सुंदर असं
एक धाव. बॉल घेतलेला बॉल म्हणतो. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर असा फटका. 4 रन. पंकज आंबरे यांचा पहिला चौकार. स्कोर किती झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बनले 22. आता पाहूया चौथ्या षटकामध्ये कशा पद्धतीने टार्गेट सेट करतात संकुल बॉयज. कारण आहान बॉल्स यांची तेवढी सुंदर अशी 22 म्हणल्यानंतर पाहूया चौथ्या षटक. बॉलरचं नाव सुवीर. वाईड. पहिला चेंडू वाईड. चौथं षटक. पहिला चेंडू वाईड आणि सुंदर असा फटकार आणि तेवढी सुंदर अशी फिल्डिंग. एक धाव. सुंदर अशी बॉलिंग सुधीर याची. दोन बॉल. पाहूया आता शेवटच्या काही बॉल्स मध्ये कशा पद्धतीने संकुल बॉल स्कोरचा स्पीड वाढवतात. आणि चौक्यांची गरज आहे आणि हा षटकार, परंतु षटकार आउट आहे. चेंडू किती झाले बॉल. 3 बॉल. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. चौथ्या षटकातले शेवटचे 3 चेंडू. 9. दोन बॉल आहे. एक बॉल आहे. संघाचे तडफदार फलंदाज विजय शेठ. चला लास्टच्या बॉल आता चौकार आहे. वाईड बॉल. ठीक आहे मामा. वाईड वाईड. ओके ओके ओके. व्हेरी गुड डिसिजन. गेली गेली. चौका आहे. क्या बात आहे. एक नंबर. आला पहिला उतरवलं पाहिजे फिल्डरा. आणि धाव संख्या झाली संकुल व्हायची 30. आणि आहान बॉल्सला जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे 4 षटकांमध्ये. 24 बॉल 31 धावा. पंकज आमरे यांची सेंचुरी 99 वर नट आउट आहेत ते. तीस रन झालेले आहेत 4 ओव्हरमध्ये आणि 31 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आयन बॉयज अतिशय सुंदर अशी बॉलिंग, तेवढीच सुंदर असं क्षेत्ररक्षण त्यांचं. आता पाहूया कशा पद्धतीने संकुल बॉयज या 30 धावांचं आव्हान कशा पद्धतीने डिफेंड करतायत. हा येतो मला यायला कोण आहे इथं. तू कुठे घेतोय. पांड्या कॅब दे इकडं. ए पांड्या कॅब दे इकडं. कॅब दे.
हॅलो हॅलो. अरे आदमी बोलो ना, ये आधा दर्जन लोग बोलो. हॅलो हॅलो. पनवेलकर संकुल बॉईज भव्य अंडरआर्म स्पर्धा. संकुल बॉईज वर्सेस आव्हान बॉईज, दोन्ही नावाजलेले संघ खरवाईमधले. सुंदर असा शॉट डिपेशनच्या बॅटमध्ये त्याने चौकार लगावलेला आहे. 30 रनचं टार्गेट ठेवलंय पनवेलकर बॉईज आणि आव्हान बॉईजच्या विरुद्ध. 31. किती आला स्कोर आता? किती बॉल? किती बॉल?
पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा जोरदार शॉट डिपेंडच्या बॅट मधून आज चौकार आपल्या टीम साठी ऍड करत. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या पोहोचली आहे 20 रन वरती. 1 ओव्हर 3 बॉल 20 रन. श्रवण हे आहान बॉल्स कडनं खेळत आहेत. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. एक फुलटॉस बॉस मिस झाला थोडासा. स्ट्राईक वरती डावखुरा फलंदाज तन्मय. सुंदर असा एक शॉट 1 रन साठी. हळूहळू हा सामना थोडा आव्हान बॉईज यांच्या संघाकडे झुकताना दिसतोय. दोन्ही ओपनर मस्त असा पुन्हा 1 रन साठी हा शॉट. टॉप शॉट दीपेश यांच्या बॅट मधून. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 23 रन. पनवेलकर संकुल बॉईज पर्व दुसरे. महाराष्ट्र दिन चषक आव्हान बॉईज वर्सेस संकुल बॉईज असा हा सामना. बॉलरचं नाव काय? विशाल. विशाल हे आपल्या संघासाठी 3रं षटक घेऊन येत आहेत, वैयक्तिक 1लं षटक. आणि हा एक सुंदर शॉट मारला दीपेश यांनी स्वीपच्या स्वरूपात. एक चौकार टीमसाठी. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या 27 झालेली आहे. जिंकण्यासाठी 4 रनची गरज. दीपेश यांनी एकट्याने 20 रन मारलेले आहेत या मॅच मध्ये. थोडा हा सामना असा चुरशीचा होईल असं थोडस आधी वाटलं होतं, परंतु थोडं वन साइड हा सामना झोकत चाललाय. थोडा चुकीचा कॉल, परंतु बॅट्समॅन वाचलाय. स्टीवा आणि मार्कोची जोडी आहे मैदानात. सुंदर असं फिल्डिंग आपल्या संघासाठी केलेली आहे. नक्कीच 3 धावा अडवलेल्या आहेत. पुन्हा एकदा सुंदर फिल्डिंग, परंतु 1 रन काढण्यात फलंदाज यशस्वी. सुंदर असा बॉल डॉट केला. 2 रन जिंकण्यासाठी पाहिजेत. पुन्हा एकदा सुंदर बॉलिंग, तेवढीच किपिंग सुद्धा. फलंदाजाला हा बॉल समजण्यात आला नव्हता. अशा प्रकारे आता शेवटचं ओव्हर टाकण्यासाठी येत आहे. त्यांचं नाव काय? प्रसाद. 6 बॉल मध्ये 2 धावा हव्यात. बघूया या षटकामध्ये प्रसाद आपल्या टीमसाठी काय करतात का चमत्कार. डावखुरा फलंदाज तन्मय पुन्हा स्ट्राईकवर. आणि हा सुंदर शॉट मारला होता, परंतु अंपायरला डायरेक्ट जाऊन अडवल्यामुळे 1च रन. अगदी पट्टी घेऊन स्ट्रेट मारावा तेवढा स्ट्रेट शॉट होता. आणि ही विजयी धाव आव्हान बॉईज या संघाचं अभिनंदन. त्यांनी साखळी पातळीतला हा पहिला सामना स्वतःच्या नावावरती केलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन आव्हान बॉईज. पहिला सामना 31 धावा बिनबाद अशी संघाची धावसंख्या. अशा प्रकारे दीपेश हे मॅन ऑफ द मॅच आहेत, तर त्यांनी इकडे येऊन त्यांचा सामनावीराचा पुरस्कार घ्यावा. दीपेश नाही. आणि तसंच पनवेलकर बॉईज यांनी प्रत्येक सामन्यानंतर सुंदर अशा अमूल तडका छासची पण सोय केलेली आहे.